कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर पदाची आज निवड करण्यात आली। महापौर म्हणून भाजपच्या रुपाराणी निकम या कोल्हापूर महानगरपालिकेवर सज्ज झाल्या, तर उपमहापौर म्हणून अक्षय जरग जे जनसुराज्य पक्षाचे एकमेव उमेदवार आहेत त्यांची निवड करण्यात आली। निवड झाल्यानंतर माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकताय तिथे मोठ्या प्रमाणावर ही कार्यकर्त्यांची गर्दी आहे, महिला कार्यकर्त्यांची गर्दी आहे आपल्याला पाहायला मिळत आहे। ढोल ताशाच्या गजरात गुलाल उधळून ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी जर आपण पाहायला गेलो तर जे कार्यकर्ते आहेत ते गुलाल उधळून ढोल ताशा वाजवून मोठ्या प्रमाणावर डान्स करत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर झेंडे फडकवले जात आहेत। भाजप शिवसेना जनसुराज्य पक्षाचा हा झेंडा फडकवण्यात येत आहे आणि कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावण्याचा झालेला आहे। हलकीच्या तालावर इथे कार्यकर्ते नाचत असताना आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत। माझ्यासोबत काही महिला भगिनी आहेत, माझ्यासोबत काही महिला कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी बोलूया। त्यांचा उत्साह कसा आहे, काय सांगशील भाजपचा महापौर झालाय, जनसुराज्य उपमहापौर झाले, कसा आनंद करण्यात आहे? आनंद हा असा आहे की भाजप स्थापनेपासून पहिला महापौर आणि तीही महिला, आणि महिला महापौर ही अशी आहे की धडाडीची कर्तबगार महिला जिने 5 वर्ष नगरसेवक पद भोगले, जिल्हा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष होत्या आणि रुपाराणी निकम ह्या कामाची व्यक्ती आहे, हिंदुत्वाचा महापौर झालाय। याचा महिलांना फार मोठा आनंद झालेला आहे। आम्हाला शब्दात तो आनंद व्यक्त करता येत नाहीये। आम्ही फक्त जल्लोष 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 एवढेच आमच्या डोक्यात आहे आणि भाजपचा इतिहासातला पहिला महापौर आहे आणि पण महिला। खूप आनंद होत आहे। रुपाराणी निकम म्हणजे एक तडफदार व्यक्ती, सगळ्या महिलांना वर घेऊन जाणाऱ्या, सर्व महिलांना कामाला प्रोत्साहित करणाऱ्या खूप छान अशा व्यक्ती महापौर झाल्या। आम्हाला खूप आनंद आहे, आम्ही खूप भारावून गेलो आहे आणि अशाच त्यांनी पण महिलांसाठी खूप छान काम करावं ही इच्छा आहे। महिला महापौर आपल्या झालेला आहे आणि रुपाराणी निकम ह्या व्यक्तिमत्व फार चांगलं आहे। त्यांचं महिलांना सहकार्य असते, त्या महिलांना पुढे घेऊन जाणार आणि महिलांच्या जे काय प्रसंग त्यांना हे असतात अडचणी वगैरे त्या पुढे जाऊन सहकार्य करणार, त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला। आमचा उमेदवार पुढे आला। मावशी, तुम्ही आता डान्स करायला लागलाय, रुपाताई महापौर झाले, अक्षय जरग महापौर झालाय, कसा उत्साह नेमका? अहो असा उत्साह झाला की गगनात मावत नाही, असा उत्साह झालाय। तर हे अमोल भाडेक साहेब आणि मुन्ना भाडेक साहेब यांच्यामुळे सगळं हे झालेलं आहे, तरी पण आम्हाला फार आनंद आहे। माननीय रुपाराणी संग्रामसिंह निकम या कोल्हापूरच्या महापौर झाल्याबद्दल आमच्या सगळ्या महिलांच्या वतीने त्यांचे खूप खूप अभिनंदन। प्रत्येक महिलेला सोबत घेऊन प्रत्येकीच्या अडीअडचणीला धावणाऱ्या अशा त्या महानगरपालिकेच्या आता झालेल्या महापौर आहेत। आम्ही सर्वांच्या वतीने आणि अशी इच्छा व्यक्त करतो की पुढे त्या मंत्री होऊ देत। बरोबर आहे, सर्वांच्या वतीने इच्छा व्यक्त मंत्री होऊ देत। बाहेर जाऊया, बाहेर कार्यकर्त्यांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। काही कार्यकर्ते बाहेर आहेत, त्यांच्याशी बोलूया। कटमार पाहायला मिळतोय माझ्यासोबत काही भाजपचा महापौर झालाय, उपमहापौर पण कोल्हापुरात एक आनंदाचा उत्सव आहे आणि आज एक भाजपचा उत्सव मनवला आहे, कारण पहिल्यांदा भाजपचा महापौर येतोय। आम्ही इतकं आनंदी आहे, इतकं कोल्हापूर आनंदी आहे की कोल्हापूरचा विकास आज कुठेही खचणार नाही आहे, कारण आज जगामध्ये सत्ता ज्यांची आहे महाराष्ट्रात भाजपची आणि कोल्हापुरात भाजप झालंय आणि आता येणाऱ्या जिल्हा परिषद पण भाजप आहे, त्यामुळे भाजपचा झेंडा हा सर्वत्र फडकणार आहे। बरोबर, येणाऱ्या जिल्हा परिषदेतील असं भाजपचा झेंडा फडकणार आहे असं कार्यकर्त्यांच्या भावना आहेत। माझ्यासोबत काही अक्षय जरग कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी बोलूया। काय सांगशील अक्षय जरग पॅटर्न हा सप्टेंबरला अक्षय जरग आता उपमहापौर पदी विराजमान झाले, हक्काचा उपमहापौर झाला एवढंच बोल। महापौर अक्षय जरग झाले। माझ्यासोबत अक्षय जरग यांचे वडील आहेत, जरग साहेब आहेत, त्यांच्याशी बोला। साहेब, काय सांगशील जनसुराज्यानं झेंडा फडकवल्या, उपमहापौर पदाची जनसुराज्य गळ्यात आलेली आहे। शिवसेनेच्या आणि महायुतीच्या सहकार्यामुळे आज या ठिकाणी जनसुराज्याचा झेंडा फडकवला आहे। आमचे नेते आदरणीय विनोदजी कोरे सावकार
आदरणीय सुमित कदम, महायुतीचे नेते आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर आदरणीय सुमित्रा देवी पवार या सर्वांच्या सहकार्याने आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय प्रकाश आंबेडकर, आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, आदरणीय राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, अमोल महाडिक, आदरणीय मुश्रीफ साहेब यांच्या सहकार्यातून आज या ठिकाणी आमचा या ठिकाणी झेंडा फडकलेला आहे. महायुतीच्या सर्व लोकांच्या आभार आहे. अक्षय जरग यांच्या रूपाने एक नवं तरुण नेतृत्व मिळालेलं आहे इथं महापालिकेत. काय सांगशील अक्षयच्या रूपानं महापालिकेला एक नवीन कार्यकर्ता या ठिकाणी मिळाला आहे आणि अक्षयला प्रचंड या ठिकाणी आमच्या घराण्याला वारसा आहे. मी स्वतः 96-97 उपमहापौर होतो, त्यानंतर गेला आता संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं करायला मला खात्री आहे. नक्की संधी सोनं करेल. इथला उत्साह आपल्याला इथं पाहायला मिळतोय. भाजपचा महापौर जगसुराचा उपमहापौर असा असताना इथला उत्साह आणि आज झालेली निवड नागरिकांमध्ये आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये एक नवी उसंती देणारी आहे. नवप्रवाहासाठी मी रविराज, कोल्हापूर.